नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमात आता आपण 18व्या सत्रापर्यंत पोहोचलेलो आहोत। या सत्राचं नाव आहे हेतूची एकता आणि या सत्रामध्ये माझ्या बरोबर राऊत सर आहेत। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। आपण ऑलरेडी त्यांना आता ओळखतो, तर या सत्रामध्ये ते थोडीशी चर्चा करणार आहेत आणि त्यांचे मुद्दे जे आहेत ते सुद्धा मांडणार आहेत। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्या नैतिक सक्षमता या पुस्तकातील आता आपण धडा 6 मध्ये आहोत आणि त्याच्यातला हा तिसरा भाग आहे। अर्थात आपलं सत्र मात्र 18 आहे। ऑलराइट, सो आपण या भागात हेतूची एकता यावर चर्चा करणार आहोत। पण आधी आपण गेल्या सत्रात काय केलं ह्याचा थोडासा आढावा घेणं हे नेहमीच महत्त्वाचं असतं। तर त्यामुळे या आधीच्या सत्रात आपण काही विधानांवरती चर्चा केली आणि त्यावरून आपण असा निष्कर्ष काढला की खरं तर विविधतेतील एकता जीवन आयोजित करण्यासाठीचे मूलभूत तत्व आहे आणि संघर्ष अजिबातच नाही। संघर्षाला महत्त्व द्यायचं नाही आपल्याला। आणि मग आपण चर्चा केली की आपले मानवी शरीर ही एक अतिशय गुंतागुंतीची संस्था आहे आणि आपल्या मानवी शरीर जसं आपलं मानवी शरीर कार्य करतं यावर आपण विचार करून आपण काही त्यामधनं धडे शिकलेलो आहोत। म्हणून आपण आपल्या शरीरातील काही अवयवांची यादी केली, आपण सहजतेने करत असलेल्या काही कृती लिहून काढल्या। आय एम शुअर तुम्हाला हे सगळं आठवत असणार आहे। आणि नंतर आपण त्यामधील 1 किंवा 2 अशा कृती उचलल्या आणि त्या शरीराद्वारे कशा पूर्ण केल्या जातात यावरती आपण चर्चा केली। इतके शरीरामध्ये वेगवेगळे अवयव गुंतलेले असतात, कदाचित त्यांची रचना वेगळी असते, आकार वेगळा असतो, त्यामध्ये फरक असतो, त्यांचं काम सुद्धा अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं भिन्न प्रकारचं होत असतं। उदाहरणार्थ खाणं किंवा चालणं यासारख्या कृती शक्य करण्यासाठी किती वेगवेगळे अवयव यांना एकत्र येऊन काम करावं लागतं, त्यांना एकमेकांची सुसंगती साधावी लागते आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यावरती भर द्यावा लागतो। आता हे सत्र सुरू करण्यासाठी आपण 2 प्रश्नांवरती विचार करूया। पहिला प्रश्न असा आहे की आपण पाहिलं की मानवी शरीर विशिष्ट क्रिया पूर्ण करण्यासाठी कार्य करते, कारण हे सर्व अवयव हेतूची एकता पाळतात, युनिटी ऑफ पर्पज। आता ज्या गटात आपण प्रकल्प राबवण्यासाठी किंवा कुटुंबात किंवा संस्थेत कार्य करायचे ठरवत असू आणि तिथे आपले हेतू एक नसतील तर काय होईल? विचार करा, हेतू एक नाही आहेत, किती मोठी गोष्ट आहे। आणि दुसरे म्हणजे आपण दूरदृष्टीची एकता कशी मिळवू शकतो ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। एक कल्पना जी लगेच आपल्या मनात येते ती म्हणजे मानवी शरीरात एकत्रितपणे कार्य करणारे विविध घटक खरोखरच एका समान उद्देशाने, एका समान हेतूने एकत्र झालेले दिसतात, जे त्या प्रत्येक अवयवाचे स्वतःचे अस्तित्व टिकवणं या हेतूच्या पलीकडचं असतं। कारण संपूर्ण शरीराचं काम प्रत्यक्षात एका मध्यवर्ती हेतूशी सुसंगत केलं जातं। कुठला हेतू? ते म्हणजे संपूर्ण व्यक्तीचं कल्याण व्हावं, संपूर्ण व्यक्ती शरीर आहे ते सुस्थितीत राहावं। अर्थात आपल्याला माहीत आहे की जेव्हा व्यक्ती ठीक असते, सर्व काळजी घेतली जाते, त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, त्या संस्थेच्या प्रत्येक सदस्याची म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवाची देखील काळजी घेतली जाते। परंतु काही काळासाठी सभासदांनी त्या मोठ्या एकतेच्या पातळीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपला वैयक्तिक हेतू सोडून द्यावा, म्हणजेच प्रत्येक अवयवानी एक समान जो हेतू आहे त्याकडे लक्ष ठेवावं, कारण त्यांच्या एकत्रित हेतूमुळे सर्वांच्या वैयक्तिक हिताची सुद्धा काळजी घेतली जाते। संपूर्ण अवयव व्यवस्थित असेल तर संपूर्ण शरीरही व्यवस्थित राहते। त्यामुळे सर्व प्रकारच्या मानवी सहवासासाठीही हेच खरं आहे, हेच लागू पडतं। मग कुटुंब असो, कोणताही मे बी उद्योग असो, समुदाय असो किंवा संपूर्ण समाज आपण जेव्हा बघतो तेव्हा तुमच्या समोरील आव्हानांपैकी एक म्हणजे एकता साध्य करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्याची पहिली पातळी म्हणजे हेतूची एकता। आणि हेतूची एकता निर्माण करण्यासाठी तुम्हाला कौशल्य आत्मसात करावी लागतील आणि त्यामध्ये कुशलता प्राप्त करावी लागेल, कारण इतर कोणत्याही प्रकारच्या एकता किंवा एखादा करार जेव्हा आपण करतो ते त्याचप्रमाणे हेतूची एकता सुद्धा
मोडकळीस येऊ शकते, उधळली जाऊ शकते, विखुरली जाऊ शकते, मे बी अदृश्य सुद्धा होऊ शकते. त्यामुळे इतरांची एकरूप होऊन स्वतःच्या आकांक्षाची पूर्तता ज्यांना करता येत नाही ते व्यक्ती कधी शिकलेलेच नसतात. त्या व्यक्तींच्या वैयक्तिक स्वार्थामुळे ती सतत डळमळीत होण्याचा धोका असतो, कारण व्यक्तींना स्वतःच्याच आकांक्षा महत्त्वाच्या असतात. इतरांच्या आकांक्षांपेक्षा त्यांना असं वाटत राहतं की स्वतःच्या आकांक्षा पूर्ण व्हायला पाहिजेत, असे सतत विचार त्यांच्या मनात येत राहतात. मग हेतू एक कसा राहील? त्यामुळे एखाद्या गटाच्या किंवा संस्थेच्या हेतूच्या एकतेला तडा जाऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करता आणि गटांना एकत्र आणण्यास आवश्यक असलेली स्वतःची कौशल्य विकसित करता, जेणेकरून सर्व सदस्य खरोखरच हेतूची एकता साध्य करू शकतील, तेव्हा तुम्हाला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की अनेकदा असं वाटतं की परस्पर विरोधी हेतू आहेत, परस्पर विरोधी ध्येय आहेत, पण ते प्रत्यक्षात एकमेकांना पूरक ठरू शकतात. हा विचार, हा दृष्टिकोन आपण मनात ठेवला पाहिजे. त्याचा अर्थ ते एकमेकांना कदाचित मदत करू शकतात. उदाहरणार्थ, समाजातील एखाद्या व्यक्तीला स्वतःची भरभराट व्हावी असं वाटतं, तो त्या व्यक्तीचा हेतू आहे असं आपण समजा. आता वैयक्तिक सदस्यांना समृद्ध व्हायचं आहे, पण त्यासाठी संपूर्ण समाजाची भरभराट व्हावी हा जो हेतू आहे त्याला विरोध करणं आवश्यक नाही आहे. त्यामुळे हरकत नाही की व्यक्ती आणि समाज हे दोन्ही एकत्र समृद्ध होऊ शकतात. खरं तर हे दोन्ही हेतू एकमेकांना पूरक असू शकतात, ह्याचे उत्तम उदाहरण आहे. मग इथे गरज एवढीच आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे हेतू योग्य ठिकाणी ठेवले पाहिजेत आणि त्याबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे. तर या ठिकाणी वैयक्तिक हेतू हा सामायिक हेतूशी सुसंगत असावा आणि जो काही सामायिक हेतू आहे त्यापेक्षा दुसऱ्या पातळीवर असावा. जसे आपण शरीराचं उदाहरण बघितलं की संपूर्ण शरीर सुस्थितीत राहावे यासाठी वैयक्तिक अवयवांची सुस्थिती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. अगदी खरं आहे. मग आता एक कृती करूया. ही कृती केल्याने तुम्हाला हेतू आणि त्यांचा क्रम कसा लावायचा याबाबत थोडीशी अंतर्दृष्टी म्हणजे इन्साइट्स मिळणार आहेत, सखोलपणे समजायला मदत होणार आहे. कारण हेतूचा क्रम कसा लावायचा, कुठला हेतू पुढे कुठला नंतर, हा एक प्रश्न आहे जो समजून घेणं आवश्यक आहे. तर आपल्याला हेतूची एकता काय हे आपण समजू शकू, ती कशी साध्य करू शकतो, एकता कशी राखू शकतो ह्याच्यावर विचार करू शकतो. त्यामुळे आता मी तुम्हाला 4 परिस्थिती देणार आहे. पहिली परिस्थिती अशी आहे की एक शिक्षकांचा गट आहे असं समजूया. कदाचित असे शिक्षक आहेत जे उत्कृष्टतेच्या उच्च मापदंडासह शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतात, ग्रुप ऑफ टीचर्स. तर ही पहिली परिस्थिती आहे जी तुम्ही तपासणार आहात. मग दुसरी आहे परिस्थिती की शेतकऱ्यांचा एक गट आहे जो एक संघटना तयार करायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. कारण काय आहे, त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी विक्री करण्यासाठी त्यांना ही संघटना मदत करेल असा त्यांचा हेतू आहे. तर शेतकऱ्यांचा हा एक गट त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी एकत्र येत आहे. आता एक तिसरी परिस्थिती अशी आहे की एक समुदाय आहे. त्या समुदायामध्ये शेवटी एकसंधता आणि एकतेची काही पातळी गाठली गेलेली आहे. पण आता त्यांना त्यांचा कारभार सांभाळण्यासाठी एक मंडळ निवडायचं आहे, काउन्सिल निवडायची आहे आणि एक प्रशासक तिथे असायला पाहिजे. ही तिसरी परिस्थिती. मग एक चौथी परिस्थिती आहे की तुमच्यासारखे काही विद्यार्थी आहेत जे एकत्र अभ्यास करण्यासाठी एक गट तयार करायचं ठरवतात. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला या प्रत्येक परिस्थितीसाठी तुमच्याकडे सुमारे एक 10 ते 12 मिनिटाचा वेळ आपण घेऊया ह्यासाठी, कारण ही कृती थोडीशी मोठी आहे. मग तुम्ही इथे काय करायचं, तुम्ही सहभागी व्यक्तींच्या मनात उपस्थित असणारे काही हेतू लिहून ठेवायचे आहेत. लक्षात आलेलं आहे? म्हणजे उदाहरणार्थ विचार करा, ज्या शिक्षकांच्या गटाला एकत्र येण्याची इच्छा आहे, मे बी त्यांना उत्कृष्ट शिक्षण द्यायचं आहे असा त्यांचा हेतू आहे. मग त्या प्रत्येक शिक्षकाच्या मते म्हणजे मे बी 4 लोक असतील, 5 लोक असतील, प्रत्येकाच्या मनात काय हेतू असतील. आता दुसरं एखादं उदाहरण बघितलं तर कदाचित वैयक्तिक सदस्यांच्या मनात जी उद्दिष्टे असू शकतात ती म्हणजे मे बी उदरनिर्वाह मिळवणं. ठीक आहे, काही सदस्यांच्या मनात असे उद्दिष्ट असू शकतं की त्यांना नोकरी हवी आहे किंवा जे नोकरी करत आहेत त्यामध्ये त्यांना पदोन्नती हवी आहे असं पण असू शकतं, किंवा त्यांना त्यांचं ज्ञान वाढवायचं आहे.
कदाचित संस्कृतीच्या समृद्धीसाठी किंवा संपूर्ण समुदायाची भरभराट व्हावी यासाठी हातभार लावायचा आहे. तर असे वेगवेगळे हेतू अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या मनात असू शकतात. त्यामुळे त्यांच्या मनात अनेक भिन्न उद्दिष्टे असू शकतात. मग हेतूची एकता साध्य करायची असेल तर या उद्दिष्टांची योग्य क्रमवारी ठेवली पाहिजे. अर्थात सुरुवातीला सर्व उद्दिष्टे एकमेकांशी सुसंगत नाही आहेत, म्हणजे नसू शकतील आणि असायलाच पाहिजे असं अजिबात काही नाही. जे काही तुम्हाला वाटतंय काल्पनिकरित्या ते तुम्ही विचार करा. तर 10 ते 12 मिनिटाचा वेळ तुम्हाला घ्यायचा आहे. या प्रत्येक परिस्थितीवरती साधारण 3 मिनिटं तुम्ही घेऊ शकता. या 4 गटांबाबत तुम्हाला तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करायची आहे आणि लक्षात आलेलं आहे की तुम्हाला या विविध गटांमध्ये काय हेतू विविध त्यांच्या सदस्यांमध्ये असू शकतात मनामध्ये, ऑफकोर्स काल्पनिकरित्या, ते तुम्हाला मांडायचं आहे. ऑलराईट, वंडरफुल. मला खात्री आहे तुमची चर्चा खूप चांगली झालेली असणार आहे. मग वेगवेगळ्या गटांमधून एकत्र आलेल्या या लोकांच्या मनामध्ये काय असू शकतं हे लिहिण्यासाठी तुम्ही तुमच्या उत्तम कल्पनाशक्तीचा वापर केला असेल. तर नक्कीच तर पहिला गट होता जो शिक्षकांचा गट आहे. जसं मी मगाशी सांगितलेलं आहे की त्यांना एक्सलन्स गाठायचा आहे, उच्च दर्जाची शाळा स्थापन करायची आहे. मग एकत्र येण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. तर जेव्हा आता हे 10-15 लोक एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मनात वेगवेगळी ध्येय असू शकतात, हेतू असू शकतात. तर आता माझ्याबरोबर राऊत सर आहेत. मी त्यांना विचारते की वैयक्तिकरित्या त्यांच्या मनात काय चाललं असेल असं तुम्हाला वाटतंय सर? नक्कीच मॅडम, तुम्ही ज्याप्रमाणे समजावून सांगितलं की मानवी शरीरातील अवयवांची रचना आणि त्यांची कार्यपद्धती याद्वारे त्यांच्या हेतूची एकता कशी स्पष्ट होते. मग तशाच दृष्टीने आपण हे पहिलं उदाहरण पाहूयात की काही शिक्षकांचा एक समूह आहे, 10 ते 15 शिक्षकांचा समूह आहे आणि त्यांनी ठरवलंय की त्यांना एकत्र येऊन एक उत्कृष्ट दर्जाची शाळा स्थापन करायची आहे. बरोबर. मग ही शाळा स्थापन करताना त्या प्रत्येक व्यक्तीचं उद्दिष्ट वेगळं आहे आणि त्यांचं ते उद्दिष्ट म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीची असणारी अभिवृत्ती आहे. मग जसं की एखाद्या पहिल्या शिक्षकाचं उद्दिष्ट असं आहे की त्यांना अशी शाळा स्थापन करायची आहे ज्या शाळेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर जास्त भर दिला जाईल. अरे वा. आणि त्या शाळेचा जो अभ्यासक्रम आहे किंवा त्या शाळेचे जे इतर उपक्रम आहेत त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलं जाईल. ओके, म्हणजे मे बी कृतीशील शिक्षण असेल. अगदी बरोबर. हे सर्व सदस्यांपैकी तुम्ही सांगितलं तसं मे बी एका एखाद्या सदस्याच्या मनात. ओके, म्हणजे मला असं पण म्हणता येईल की कदाचित तो सदस्य विज्ञान शिकवणारा असू शकतो. त्यामुळे त्याला विज्ञान विषयाविषयी जास्त प्रेम असेल किंवा त्याला त्या विज्ञान विषयाचा प्रचार प्रसार देखील करावायचा असेल. नक्कीच. त्यामुळे त्यांचं ते एक उद्दिष्ट देखील असू शकतं असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आता त्याची ही स्वतःची पार्श्वभूमी त्याला या शाळेत आणायची आहे असं तुमचं म्हणणं आहे. ग्रेट, वंडरफुल. अजून काय आहे? गटातील आणखी एका सदस्यानं असं उद्दिष्ट व्यक्त केलं की त्यांना सर्वांगीण विकासासाठी शाळा स्थापन करायची. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जो एक मुद्दा मांडला होता त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं म्हणणं आहे की नैतिक शिक्षण आणि कौशल्यावर आधारित शिक्षण याचा देखील त्यांना त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे. त्यामुळे मग त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित देखील हा त्यांचा एक उद्देश आपल्याला सांगता येऊ शकेल आणि त्यातून त्यांना समाजाच्या कल्याणासाठी देखील योगदान द्यायचं असेल, त्यातून त्यांना तरुण पिढीला सक्षम बनवायचं देखील त्यांचं एक उद्दिष्ट असू शकतं. होलिस्टिक डेव्हलपमेंट अशा प्रकारे, कारण ते सर्वांगीण विकास हाच त्यांनी मुद्दा तिथे मांडलेला आहे. म्हणून मग ते एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये आपण मांडू शकतो. आणखी पुढील एखाद्या सदस्याची अभिव्यक्ती किंवा त्यांचं मत आपण उद्दिष्ट जर समजून घेतलं तर ज्यामध्ये त्यांना शिक्षणाची काही शाश्वती द्यायची आहे. मग ज्याद्वारे की शाळा जे काही शिक्षण देईल ते समाजातील प्रत्येक स्तरावरील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे केवळ जे श्रीमंत वर्ग आहे किंवा शक्तिशाली वर्ग आहे त्या लोकांसाठीच ती शाळा असू नये, बरोबर, तर समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये शिक्षण घेता यावं अशा स्वरूपाची ती सर्व समावेशक एक शाळा असली पाहिजे किंवा ती सर्वांसाठी खुली देखील असली पाहिजे, असा एक उद्देश देखील तिथे असू शकतो. म्हणजे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना तुम्ही तिथे ऍडमिशन द्यायची आहे. अगदी बरोबर. कदाचित माफक फी किंवा फी पण नाही असं पण कदाचित विचार असू शकेल. बरोबर. हे एक आव्हान देखील असू शकतं, कारण पुढील एखाद्या सदस्याचं एक उद्दिष्ट असं असू शकेल की त्यांना आपल्या शाळेचा लवकरात लवकर विस्तार करायचा आणि त्यामुळे मग त्यांना काय करायचं की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा द्यायच्या आहेत, त्यासाठी त्यांना शाळेचा नफा देखील वाढवायचा आहे, शाळा फायद्यामध्ये देखील आणायची आहे. त्यामुळे मग कदाचित
त्यांचा तुम्ही जो आत्ता बोलले तो मोफत शिक्षणाचा जो उद्देश आहे किंवा अनुदानित पद्धतीद्वारे शिक्षण द्यायचा जो उद्देश आहे त्याला थोडं ते प्राधान्य कमी देखील देऊ शकतात. नक्कीच हे देखील इथं होऊ शकतं. त्यामुळे किमान 4 सदस्यांच्या मनात हे सुरू आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर की 4 सदस्य आहेत. आता उर्वरित सदस्यांच्या मनात काय चाललं असेल ह्याचा विचार करताना आपल्याकडे आणखीन इंटरेस्टिंग अशी परिस्थिती नक्कीच निर्माण होऊ शकते. खूपच छान, तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे तुम्ही आता सांगितलेलं आहे. तर आता मी तुम्हाला विचारू इच्छिते की ज्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या उत्पादनाच्या म्हणजे त्यांना जे काही मार्केटिंग करायचं आहे, त्यांना जी काही विक्री करायची आहे त्याच्यासाठी एक संघटना तयार केली आहे. मग आता मला सांगा त्यांच्या मनामध्ये काय चाललं असेल, म्हणजे त्यांच्यापैकी प्रत्येक जण वैयक्तिकरित्या काय विचार करत असतील असं तुम्हाला वाटतंय? अगदी बरोबर. आता आपण शिक्षकांच्या बाबतीत विचार केला, पुढील उदाहरणामध्ये आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील उदाहरण घेऊ शकतो की काही शेतकऱ्यांना एकत्र येऊन त्यांची एखादी फार्मा प्रोड्युसर कंपनी लॉन्च करायची. मग त्याच्यामध्ये त्यांची वेगवेगळी उद्दिष्ट असू शकतील. त्यांना ई कॉमर्स सुविधा किंवा ई सेवा स्थापन करायची आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना असं वाटतं की आपला जो शेतीतून पिकवलेला माल आहे तो देशाच्या कुठल्याही भागामध्ये आपण विक्री करू शकतो किंवा तो तेथील लोकांनी विकत घ्यावा आणि त्यासाठी आपण ई कॉमर्स सर्व्हिसेस किंवा ई सेवा आपण प्रदान केल्या पाहिजेत. मग त्याच्याद्वारे त्यांच्या उत्पादनांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संघटना देखील स्थापन करू, असं देखील एक दुसरा त्याच्यामध्ये उद्देश व्यक्त केला जाऊ शकतो. कारण अनेक वेळा त्यांना असं वाटतं की आमच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळत नाही, म्हणून आता त्यांना किंमत देखील नियंत्रित करायची आहे. म्हणजे हे दुसरं उद्दिष्ट झालं. तिसरं उद्दिष्ट की त्यांनी त्यांच्या जे उत्पादन आहेत त्या उत्पादनांची निर्यात करायचं ठरवलंय. परंतु काही शेतकऱ्यांचं असं मत आहे की आपली जी उत्पादनं आहेत ती आपल्या स्थानिक पातळीवरील समाजातील लोकांना उपलब्ध करून दिली पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्राधान्य देऊयात. परंतु त्याविरुद्ध काही सदस्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला आपली उत्पादनं निर्यात करावायची आहेत आणि त्या निर्यातीच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल, या म्हणजे असा देखील परस्पर विरोधी याच्यामध्ये उद्देश आपल्याला दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील उद्दिष्ट आपल्याला असं सांगता येईल की त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी किंवा त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून काही सरकारी अनुदान त्यांच्या संघटनेसाठी मिळतंय का, किंवा मार्केटिंगसाठी असणाऱ्या काही ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ देखील ते कसं मिळवू शकतात याचा देखील ते विचार या उद्दिष्टामध्ये करतील. त्यानंतर पुढील एक उद्दिष्ट असं सांगता येईल की एका शेतकऱ्यानं असं मत व्यक्त केलं की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या जे उत्पादन आहेत त्या उत्पादनांचं मार्केटिंग करून अधिक नफा कसा मिळवता येईल. नक्कीच. आणि त्याद्वारे तो असा विचार करू शकतो की या पद्धतीने आपली जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये आणि शेतकरी यांच्यामध्ये कुठलाही दुवा राहणार नाही, कुठलेही मध्यस्थ राहणार नाहीत आणि त्यामुळे कमी किमतीत उत्पादनं आपली स्थानिक पातळीवर विकण्याऐवजी आपण ती आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर निर्यात करून आपलं नफा कमावण्यासाठी सर्वोत्तम संधी आपल्याला इथे उपलब्ध होऊ शकते, असं देखील ही वेगवेगळी उद्दिष्ट ते मांडू शकतात. खूपच, म्हणजे आपल्या लक्षात येत आहेत की किती भिन्न विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनात असू शकतात आणि यांना एक संघटना बनवायची, यांना एकत्र यायचं आहे. मग एकमेकांपासून हे खूप वेगळे आहेत. आता काय होतं ते पुढच्या आणखीन एका गटाकडे त्याचं उदाहरण घेऊन बघूया. जेव्हा एका समुदायाने शेवटी निर्णय घेतला आहे की त्यांना त्यांच्या कारभारासाठी एक छोटीशी परिषद तयार करायची आहे, काउन्सिल, त्यामुळे ते सभासद एकत्र येऊन काउन्सिलची निवड करतात. पण नंतर निवडून येणाऱ्यांच्या मनात वेगळेच काहीतरी हेतू असू शकतात. तर त्या वेगवेगळ्या सदस्यांच्या मनात काय चाललं असेल असं तुम्हाला वाटतंय सर? आता आपण विचार करूयात मॅडम की एखादा विशिष्ट समाज आहे, एखादी कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीचा कुठेतरी बऱ्यापैकी विकास झालेला आहे आणि त्यांना असं वाटतं की आता आपल्याला आपल्या समाजाचा आणखी विकास करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून काहीतरी एखादी संघटना, सामाजिक संघटना स्थापन करू, ज्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला आपले जे समाजाचा उन्नती किंवा विकास करता येईल. मग त्याच्यामध्ये एखाद्याच्या मनात असा विचार येईल की मलाच या संघटनेचा अध्यक्ष व्हायचंय, कारण मग माझ्या समाजात माझं नाव होईल, सर्व शक्ती पॉवर्स या माझ्या हातात येतील, जेणेकरून माझे जे आप्त लोक आहेत, संबंधित लोक आहेत, त्यांना मला त्याचा फायदा करून देता येईल किंवा मी समाजाचा एक मुख्य चेहरा म्हणून देखील ओळखला जाईल, असा त्याचा उद्देश असू शकतो. किंवा काही जणांचा उद्देश असा येईल की आपल्या समुदायाची जी संसाधनं आहेत त्यांच्यासाठी त्या संसाधनांचा चांगल्या प्रकारे आपण वापर देखील करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्ट येतील. एखाद्याच्या मनात असे उद्दिष्ट येईल की मी
या संघटनेचा खजिनदार होईल, बर, जेणेकरून ज्या पूर्ण आर्थिक Control पॉवर्स माझ्याकडे असतील, राहील, कंट्रोल्स आर्थिक असतील ते power. माझ्याकडे असतील, त्याच्यामुळे जे काही मी ठरवेल ते मी ते करू शकतो, अशा हो. प्रकारचा देखील तो विचार करू शकतात. किंवा प्रत्येक घरामध्ये तो काम देखील देऊ शकतो, हो, त्या माध्यमातून समाजाची भरभराट देखील करता येईल, असं देखील तो विचार करू शकतात. काही महिला असतील तर त्या महिला विचार करू शकतील की आपली जी मुलं आहेत, हो, आपल्या मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण कशा प्रकारे आपण देऊ शकतो, हो, ते देखील त्यांचं उद्दिष्ट असेल. किंवा काही जण असे म्हणतील की माझ्याच मुलाला उत्तम दर्जाचं शिक्षण कसं मिळालं पाहिजे, बरोबर. असे वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ शकतात. नक्कीच नक्कीच. त्यामुळे अनेक वेगवेगळे सदस्य आहेत आणि त्यांच्या मनामध्ये विविध विचार येतात. म्हणजे एकदा निवडून आले तर त्यांचे विविध हेतू आहेत. अगदी बरोबर. तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत निवड झालेली नव्हती तेव्हा वेगळेच सीन होता, आता मात्र वेगळी गोष्ट आहे. मग आता आपला चौथा गट आहे. काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अभ्यास करण्यासाठी अभ्यासासाठी एक गट तयार केला आहे. आता या लहानशा गटातील विद्यार्थ्यांच्या मनात काय असू शकते जे वरवर पाहता एकत्र अभ्यास करत आहेत? तर तुम्हाला काय वाटतंय सर? होय, आता याच्यामध्ये मला असं सांगता येईल की आता विद्यार्थ्यांचं एक उद्दिष्ट आहे की आपल्याला एकत्र यायचं आहे आणि अभ्यास करायचा, ही एक खूप सुंदर कल्पना आहे. मग त्याच्यामुळं विद्यार्थी जे आहेत त्यांच्या एकत्र गटाला यायचं आहे त्यांनी आणि तिथे योगदान द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येक सदस्याची एक स्वतःची कल्पना असू शकते की आपल्याला एकत्र येऊन अभ्यास करता येईल, किंवा प्रत्येकाचं आता उद्दिष्ट असेल. जसं की आता एक साधारण उद्दिष्ट काय आहे की सर्वांना एकत्र येऊन शिकायचं आहे. पण जेव्हा गट तयार होईल तेव्हा नंतर गटातील एखाद्या सदस्याला वाटेल की मला काही मॅचेस पाहिजेत, फुटबॉलचे मॅचेस पाहिजेत, मग त्या मॅचेसच्या वेळेनुसार आपल्या गटाची भेटण्याची वेळ आपल्या सोयीची कशी असावी, हा त्याचा उद्देश असेल. बरोबर आहे. नंतर मग गटातील आणखी एखादा सदस्य जो तरुण असेल तो सुनिश्चित करेल की गटातील सदस्यांना एकमेकांचा फायदा कसा घेता येईल. नक्कीच नक्की. आणि एखाद्याला असं वाटेल की इतरांनी केलेली मेहनत मला कशी उपयोगात येईल, जसं की मला त्यांच्याकडून नोट्स कशा मिळवता येतील. हो, बरोबर, हा देखील एखाद्याचा उद्देश असेल. मग ह्याच गटाचे आणखी 2 सदस्य असे असतील की ते काय विचार करतील की बरं झालं या गटामुळे आपल्याला एकत्र भेटायला चांगला वेळ मिळणार आहे, तो वेळ आपण एकत्र सोबत घालवू शकतो, असे त्यांचे उद्दिष्ट असतील. आणि त्यांचं असं पण म्हणणं असेल की हा गट आमच्यासाठी एकत्र भेटण्यासाठीचं एक उत्तम असं व्यासपीठ देखील असू शकेल. म्हणजे अशा प्रकारचे उद्दिष्ट इथे येऊ शकतात. आणखी एखाद्याचं उद्दिष्ट असं असेल की त्याचा उद्देश असा साध्य करायचा आहे की या गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल, आपल्या नोट्स कशा शेअर करता येतील, या कल्पना देखील त्याच्या मनामध्ये असू शकतात. आणि एक सदस्य असा देखील असू शकतो की ती या ज्या गटाच्या माध्यमातून असणारी जी गतिशीलता आहे आणि संधी आहे त्याचा देखील फायदा बौद्धिकदृष्ट्या आपण कसा करू शकतो, ज्यामुळे गटातील सर्व सदस्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. अशा प्रकारचं देखील एखाद्याचं उद्दिष्ट असतं. म्हणजे साहजिकच ही कल्पना अगदी उत्तम आहे. त्यामुळं तो व्यक्ती असा देखील विचार करू शकतो की मला या गटाचं अध्यक्ष व्हायचंय, ज्याच्यामुळे मी गटावर नियंत्रण करू शकतो, गटातील चर्चा कोणत्या होणार आहेत त्याचं देखील मी नियंत्रण करू शकतो. बरोबर आहे. अशा देखील आपण या सर्व बाबींचा विचार करू शकतो. म्हणजे त्यांच्या मनात पुन्हा खूप वेगवेगळी उद्दिष्टे आहेत. अगदी प्रामाणिक अभ्यास करण्यापासून ते एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्यापर्यंत अशी अनेक उद्दिष्टे आहेत. आता यापैकी प्रत्येक परिस्थिती, ज्याचा तुम्ही अतिशय सुंदरपणे उदाहरणं दिलेली आहेत, उल्लेख केलेला आहे, प्रत्येक परिस्थितीसाठी काही कारणे असू शकतात ज्यामुळे त्यांच्या हेतूंमध्ये संघर्ष होऊ शकतो. म्हणून तुम्ही त्यांचे परीक्षण करा आणि पहा की त्यांच्या मनात असलेल्या कोणत्या उद्दिष्टांमुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता ही उद्दिष्टे आणि हेतू कशा प्रकारे जुळवून घेता येतील ह्याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. आपण चर्चा केल्याप्रमाणे भिन्न मते आणि हेतू जुळवणे हे एक सुद्धा कौशल्य आहे, एक सॉफ्ट स्किल आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि ही जी उद्दिष्ट आहे, हे जे भिन्न हेतू कशा प्रकारे एकरूप होऊ शकतात ते आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे सर्व व्यक्तींच्या उद्दिष्टांचा मेळ साधणं शक्य आहे का, हा प्रश्न आहे. किंवा आपण यापैकी काही उद्दिष्टे दूर केली पाहिजेत, मे बी दे शुड नॉट बी द पर्पजेस, किंवा आपल्याला यापैकी काही उद्दिष्टे पुन्हा समायोजित करावी लागतील, थोडासा त्यांच्याबद्दल विचार करावा लागेल. उदाहरणार्थ, ज्याची एकमात्र इच्छा स्वतःसाठी वैयक्तिक शक्तीचा आधार तयार करणं आहे किंवा इतरांवर वर्चस्व गाजवणे आहे, अशा सहभागीच्या उद्देशाचं तुम्ही काय कराल, हा एक प्रश्न आहे.
तर एक 5 मिनिटं घेऊया त्यांनी व्यक्त केलेली ही जी उद्दिष्टे आहेत आणि हेतू तुम्हाला सुसंगत करण्याचे कोणते मार्ग आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यामुळे विविध गटांच्या मनात असणारी ही भिन्न उद्दिष्टे जुळवणे हे काम सोपं नाही आहे, आपल्या आत्ता लक्षात आलंय, परंतु ते कसं करायचं हेच शिकायला पाहिजे. मग सर, तुम्हाला समजा तुम्ही या 4ही गटांचे सदस्य असाल तर वेगवेगळ्या सदस्यांच्या मनात असलेली ही उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणजे सामंजस्याने एकत्र आणण्यासाठी तुम्ही काय कराल, म्हणजे तुमचं ह्याच्यावरती काय विचार आहेत? नक्कीच मॅडम. जी पहिली परिस्थिती किंवा पहिलं जे उदाहरण होतं तिथं आपण उदाहरण काय घेतलं होतं की काही शिक्षकांचा समूह आहे, 10 ते 15 शिक्षकांचा समूह एकत्र आला आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला एक उत्तम दर्जाची शाळा स्थापन करायची. मग त्या गटामध्ये काही वडीलधारे सदस्य देखील असतील, काही ज्येष्ठ सदस्य देखील असतील आणि ते ज्येष्ठ सदस्य निर्णय प्रक्रियेमध्ये स्वतःचं वर्चस्व देखील दाखवू शकतात. त्यामुळे मग इथं मतभेद आणि भांडणं होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु इथं जर आपण चर्चा आणि सल्लामसलत ही जर प्रक्रिया इथे राबवली आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून सर्वांमध्ये सुसंवाद साधला आणि सुसंवादाच्या माध्यमातून जर निर्णय घेतला तर हे सर्व सदस्य एकमेकांचं जे मत आहे ते मत उत्तम प्रकारे ऐकू शकतील आणि त्यामुळं सल्लामसलत प्रक्रियेद्वारे हा संघर्ष एक सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आपण दूर करू शकतो. वंडरफुल. म्हणजे कन्सल्टेशन असं तुम्ही म्हटलेलं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे ते खरोखरच एका उद्देशाकडे येऊ शकतात, कारण कन्सल्टेशनचा अर्थच तो आहे की तिथे ते एकमेकांचे मुद्दे समजून घेतात. अगदी बरोबर. आता दुसरी परिस्थिती आपण विचार केला होता की शेतकऱ्यांना त्यांची एक फार्मा प्रोड्युसर कंपनी उत्पादनांच्या विक्रीसाठी स्थापन करायची. मग याच्यामध्ये आपण असा विचार करू शकतो की आता याच्यामध्ये काही मोठे शेतकरी असतील, काही छोटे शेतकरी असतील. मग मोठ्या शेतकऱ्याचं असं मत असेल की मला माझ्या उत्पन्नाचा मोठा वाटा मला मिळाला पाहिजे, म्हणजे त्यामुळे देखील तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं. परंतु हा जो संघर्ष आहे हा संघर्ष एक सामोपचाराने सोडवू शकतो. तो तशा प्रकारचा दृष्टिकोन न ठेवता की कोणामध्ये भेदभाव न करता सर्वांना समान नफा कसा देता येईल, समन्याय किंवा समान नफा देऊन सर्वांना समप्रमाणात त्याचा फायदा कसा करून देता येईल या पद्धतीने जर तो विचार केला तर सर्वांना समान नफा मिळेल, कोणालाही कमी किंवा अधिक नफा मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये न्याय आणि समतोल हे आपण सुसंगती साधू शकतो. आणि त्यामुळे काय होईल, सर्व शेतकऱ्यांना समान नफा मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही आणि संघर्ष जरी होत असेल तरी तो सामंजस्यपूर्ण मार्गाने सोडवला जाऊ शकतो. जास्त समाधान मिळेल. तर खूप अर्थपूर्ण तुम्ही हे जे सोल्युशन आहे किंवा हा जो उपाय आहे तो तुम्ही सांगितलात की मोठ्या शेतकऱ्यांना मोठा वाटा मिळावा हे उद्दिष्ट त्यांना विसरावं लागेल त्यांना काढून टाकावं लागेल. अगदी छान. पुढच्या परिस्थितीबद्दल तिसरी परिस्थिती आपण जो विचार केला की एका विशिष्ट समुदायाला त्यांची एक संघटना, सामाजिक संघटना स्थापन करायची. मग आता त्याच्यामध्ये काही गरीब आणि काही श्रीमंत कुटुंब असतील. मग काही श्रीमंत कुटुंबांचं उत्पादन जास्त असेल, गरीब कुटुंबांचं उत्पादन कमी असेल. मग त्यामुळे गरीब कुटुंबातील लोक हे त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊ शकणार नाही. परंतु मग त्याच्यामध्ये असा विचार केला पाहिजे की गरीब कुटुंबातील लोकांनी श्रीमंत कुटुंबातील लोकांची काही कामं करून त्या माध्यमातून सर्व कुटुंबातील मुलांना समान शिक्षणाचा किंवा मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून समाजातील सर्व घटकांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंब आहेत ते देखील आपल्या कामाच्या माध्यमातून योगदान देऊन आपल्या मुलांसाठी जे आवश्यक असणाऱ्या शिक्षणाच्या मोफत सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतील किंवा आपल्या पाल्यांना नक्कीच पुरवू शकतील. हे देखील आपण इथं उदाहरण घेऊ शकतो. आणि मी जसं अगोदर सांगितलं की काही ऐच्छिक स्वरूपाची कामं करून त्या विद्यार्थ्यांची किंवा आपल्या पाल्यांची जी फी आहे ती फी देखील ते तिथे पेड करू शकतात किंवा भरू शकतात. आणि मग याच्यासाठी जी त्यांची सामाजिक संघटना आहे त्या संघटनेतील सर्व निवडलेल्या सदस्यांनी त्याच्याशी सल्लामसलत केली पाहिजे. आणि आता पुढील परिस्थितीचा जेव्हा आपण विचार करू, चौथी परिस्थिती की विद्यार्थ्यांचा अभ्यासासाठीचा गट. मग त्याच्यामध्ये एकत्र येणे, भेटणे, वेळ घालवणे अशी प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा आपण पाहिली होती. मग एखाद्या व्यक्तीनं व्यक्त केलेल्या उद्दिष्टापैकी एक म्हणजे मनोरंजन करणे, भेटणे. आता ते इतरांच्या इच्छा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध असू शकतात, त्यामुळे नक्कीच त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणि हा जो संघर्ष आहे तो त्यांचं समुपदेशन करून आपण नक्कीच सोडवू शकतो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला गतिशीलता आणि संघाची एकता, सांघिक एकता यासाठी आपण वचनबद्ध करू शकतो. आणि त्यामुळे इथं नुसतंच भेटणं किंवा मनोरंजन करणं हा एकत्र येण्याचा उद्देश नाही, तर अभ्यासाचे फायदे त्यांना समजावून सांगून हा प्रश्न देखील आपण सोडवू शकतो. वाह,
खूपच छान की काउन्सिलिंग, त्या मुलांना बसून त्यांच्याशी बोलणं आणि त्यांना समजून सांगणं असं तुम्ही म्हणालेलं आहात. तर खरोखरच चारही जे परिस्थिती आहेत आपण असा प्रस्ताव मांडत आहात की यावर चर्चा केली गेली पाहिजे सर्वांच्या हेतूवरती, यावर मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी आणि मग जे मान्य नाही ते काढून टाकायला हवं तेव्हाच पुढे जाण्याच्या आधी, किंवा त्यामध्ये थोडासा बदल करायला हवा. हे अतिशय चांगलं कौशल्य आहे जे आपल्याला त्यांच्या हेतूंमध्ये सुसंगती निर्माण करण्यासाठी स्वतःमध्ये विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. तरच आपण हेतूची एकता जी आहे ती साधू शकतो. आता याबाबत जी थोडीशी चर्चा आहे ती आपण भाग 2 मध्ये करणार आहोत. भाग 1 इथे संपलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.